पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या भाज्यांचे दर कडाडलेत। पावसामुळे भाजीपाल्याचं नुकसान झाल्यानं आवक घटली आहे। आवक घटल्यानं सर्वच भाज्या 100 रुपये किलोच्या घरात पोहोचल्यात। घेवडा आणि गवार ही 120 रुपये किलोच्या घरात पोहोचली आहे, तर लसूण सुद्धा 200 रुपये किलोच्या घरात गेलाय। पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या रत्नागिरीमध्ये भाजीपाल्याचे आता रेट कडाडलेले आहेत। पावसामुळे काहीसं नुकसान या भाज्यांचं झाले, त्यामुळे आवक देखील घटलेली आहे। आणि आपण जर पाहिलं तर घेवडा आणि गवार जवळपास 120 किलो रुपयाच्या घरामध्ये गेलेली आहे, तर लसूण सुद्धा जवळपास 200 रुपये किलोच्या घरामध्ये गेलेली आहे। शिमला मिरची, भेंडी, मिरची देखील 90 ते 100 रुपये किलोच्या घरामध्ये गेलेली आहे। काकडी आणि गवारचा विचार केला तर 80 रुपये किलो जवळपास रेट झालेला आहे। भाजीपाल्यांचे देखील प्रमाण घटले आहे, त्यामुळे पालक, माठ, मेथी येथील ज्या जुड्या आहेत या देखील 40 रुपयाच्या किमतीपर्यंत गेलेल्या आहेत। त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या खिशाला कुठेतरी कात्री बसताना देखील गृहिणी सुद्धा मेटाकुटीला आलेले आहे, त्यामुळे त्यांचं सुद्धा बजेट काहीसं कोलमडलेलं आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर आता या भाज्यांचा रेट कडाडलेला आहे। असेच काही आपल्यासोबत व्यापारी आहेत, काय सांगाल? भाज्यांचा रेट कडाडला, एकंदरीत परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे। भाज्यांचे रेट कडाडले, पावसामुळे कडाडलेले आहेत, त्यामुळे भाजी कमी येते। ग्राहक जास्त कमी जास्तच आहे, कारण रेट वाढल्यामुळे ग्राहकावर परिणाम झालेला आहे। जास्त पावसामुळे हा विषय, हो, पाऊस जास्त असल्यामुळे हा विषय आहे। नक्कीच आपण पाहिलं तर रेट कडाडल्यामुळे काहीसं गृहिणींचं बजेट सुद्धा कोलमडलेलं आहे, त्यामुळे व्यापारी देखील आता काही प्रमाणात या ठिकाणी चिंतातूर झालेले देखील दिसून येत आहेत। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।